अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा वंदन करते। आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांची आम्हाला कमी जाणवते। अक्षरशः कार्यकर्ता म्हणजे माझा कुटुंब मानून कैक वर्ष त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली। आज ते आमच्यामध्ये नाही आहेत असं जरी असलं तरी ते आमच्यात आहेतच। प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये मला ते दिसत आहेत। आज या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी प्रमुख आहेत। व्यासपीठ छोटं असलं तरी व्यासपीठावर बसलेले आणि खाली बसलेले सगळेच राष्ट्रवादीचे कणा म्हणजे प्रमुख कार्यकर्ते। 190 विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी आमदारच मी बोलीन। आमदार मनोहर शेठ भोईर उमेदवार म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर आहेत। त्यांचा शब्दसुमनाने पुन्हा एकदा मी स्वागत करते। आजच्या या बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक माझे बंधू मनोज भगत, प्रल्हाद शेठ गरत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष गणेश लढावले, त्या ठिकाणी माझा बंधू मंगेश कांबळे, प्रदीप तांडेल, भूषण भरत, भूषण ठाकूर, या ठिकाणी सगळेच प्रमुख कार्यकर्ते। आता सगळ्यांची नावं घेऊन वेळ दौडत नाही। व्यासपीठावरील सगळेच माझे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि सहकार्यांनी या ठिकाणी आपण बघाल की निवडणूक खूप रंगात आलेली आहे। निवडणुकीला खूप कमी दिवस राहिलेले आहेत, पण निवडणूक ही अत्यंत तुळशीची अशी वाटत नाही, कारण या ठिकाणी निष्ठेची ही लढाई आहे आणि सगळेच निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याच्या नंतर राहिलेले कार्यकर्ते, तसेच शिवसेना फुटल्याच्या नंतर राहिलेले कार्यकर्ते नेते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे ही निवडणूक तशी चुरशीची नाही आहे। निवडणूक अतिशय सोपी आहे, परंतु आपल्याला एक दिलाने एक मनाने एकत्र येऊन काम करायचं आहे। आमचे नेते आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांनी अक्षरशः जोवर राजकारण केलं तोवर प्रकल्पग्रस्तांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी आणि या उरण विधानसभा आणि उरणच्या भागातील परिसरासाठी, नवी मुंबई, रायगड असू दे, सगळ्याच भागासाठी खऱ्या अर्थाने लढा उभारण्याचं काम केलं आणि ते जिंकून सक्सेस सुद्धा झाले। परंतु लढा लढत असताना, प्रकल्पग्रस्तांसाठी लढा लढत असताना, माझ्या युवकांच्या नोकरीसाठी लढत असताना त्यांना अनेक संघर्ष करावे लागले। 2014चा जो प्रसंग माझ्या समोर आजही उभा आहे, खऱ्या अर्थाने सिंगापूर पोर्ट आलं आणि सिंगापूर पोर्ट आल्याच्या नंतर त्या सिंगापूर पोर्टमध्ये परप्रांतीयांना समाविष्ट करण्यात आलं आणि माझा त्या ठिकाणी या ठिकाणी असणारा प्रकल्पग्रस्त स्थानिक नोकरीपासून वंचित राहिला। त्यावेळेस सर्व पक्ष बैठकीमध्ये त्या सुरेश आमिरापूच्या कंबरड्यात लात मारण्याचं काम प्रशांत भाऊने केलं। त्यानंतर उरण आणि परिसरातील युवक माझ्या अनेक नोकरीला लागले, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर एकाच दिवसात 4 केसेस झाल्या। त्या केसेस कोणी केल्या? या नतदष्ट महेश बालदीने केल्या। परंतु आम्ही घाबरलो नाही आणि ते घाबरणारे कार्यकर्ते आणि नेते नव्हतेच। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता, तसेच हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा विचार पुढे घेऊन चाललेला कार्यकर्ता म्हणून ते कधीच डगमगले नाहीत। परंतु एका दिवसामध्ये 4 केसेस करण्याचं काम, रिव्हॉल्वर दाखवली म्हणून खोटे केसेस केले, त्या ठिकाणी मारहाण झाली म्हणून हो सुरेश आमिरापूच्या कंबरड्यात लाट मारली।
परंतु माझ्या कार्यकर्त्यांच्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी, माझ्या आगरी, कराडी, कोळी या ठिकाणी असलेल्या स्थानिक बांधवांसाठी, खरं तर हा 190 मतदारसंघ म्हणजे आगरी, कोळी, कराडी या ठिकाणी असलेले मुस्लिम सगळ्याच बांधवांनी समाविष्ट झालेला हा मतदारसंघ आणि अनेक वर्ष आपण या ठिकाणी एक दिलाने, एक मनाने एकत्र येऊन काम करत आहोत. परंतु तुम्हाला मी सांगते, त्या केसेस झाल्याच्या नंतर भाऊ अरेस्ट झाले, परंतु मी आणि माझे कार्यकर्ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेलो आणि साहेबांना सांगितलं की साहेब, हे काय बरोबर नाही. एखादा कार्यकर्ता, एखादा नेता जर लढत असेल आणि अशा खोट्या केसेस जर होणार असतील तर कार्यकर्ते सगळे खचले जातील. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता आम्हाला फार भेडसावत आहे. साहेबांनी सांगितलं काय करायला पाहिजे. साहेब, तो नितीन गडकरींचा पिल्लू आहे आणि नितीन गडकरींची ताकद वापरून आम्हा सगळ्या प्रकल्पग्रस्तांवर खोट्या केसेस करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत. तेव्हा लगेच साहेबांनी नितीन गडकरी साहेबांना फोन लावला आणि नितीन गडकरी साहेबांना सांगितलं की माझ्या प्रशांवर खोट्या केसेस करण्याचं काम तुमच्या महेश बालदीने केलेलं आहे. तेव्हा तिथून त्यांना खोटी ब्रीफिंग केली असल्यामुळे तिथून आवाज आला आणि ते म्हणाले तुमचा प्रशांत पाटील गुंड आहे. तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असते, कार्यकर्त्यांची त्यांना अतिशय कळकळ, त्यामुळे ते लगेच बोलले की प्रशांत पाटील माझा गुंड नाही, तो प्रकल्पग्रस्तांसाठी भांडतोय. कारण तुम्ही प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्याचं काम करताय, म्हणून असे अनेक गुंड प्रशांत पाटलांसारखे तयार करावे लागले तरी चालेल, परंतु तुम्ही प्रशांत पाटलावरच्या खोट्या केसेस या मागे घ्या. आणि त्या तुर्तास केसेस मागे घेतल्या गेल्या आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची चिंता खऱ्या अर्थाने मिटली गेली. तेवढ्यावर पवार साहेब थांबले नाहीत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलले, हे सगळ्या केसेस मिटल्यानंतर भाऊ पवार साहेबांना भेटायला घेतले आणि पवार साहेब बोलले प्रशांत घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. उरणला मेळावा घे, मी त्या मेळाव्यात येतो. आणि मेळाव्यात येऊन पवार साहेबांनी काय सांगितलं, अशा अनेक केसेस प्रशांत तू घे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही लढा, मी तुमच्या सोबत आहे, कोणालाही घाबरायची गरज नाही, तुमचा आगरी बाणा दाखवा. आणि ती मीटिंग, ते मेळावा कुठे झाला तर त्या हरामखोर महेश बालदीच्या ऑफिसच्या समोर झाला. खऱ्या अर्थाने आम्ही 2006 पासून नवरात्र उत्सव साजरा करतो. या ठिकाणी 10 ते 12 हजार लोक नवरात्र उत्सवासाठी येत असतात. त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत असतात. देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. अनेक देखावे प्रशांत भाऊंनी त्या ठिकाणी तिथे उभारले. त्या ठिकाणी मारवाडी असू दे, त्या ठिकाणी मुस्लिम असू दे, आगरी असू दे, कोळी असू दे, सगळेच कराडी असू दे, सगळेच बांधव त्या ठिकाणी आनंद उत्सव माझे उरणचे युवक साजरा करायचे. पण त्याच्या डोळ्यात खुपलं, त्याला बघावलं नाही आणि आमच्याकडून ग्राउंड काढण्याचं काम सुद्धा केलं. आज त्या ग्राउंडवर दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. संध्याकाळी आपण बघाल तर सगळेच जे काय मद्यप्राशन करणारे लोक त्या ठिकाणी बसलेले असतात. त्या ग्राउंडची अवस्था खराब आहे. आता बघाल तर तुम्ही फटाक्यांसाठी तो ग्राउंड दिलात, म्हणजेच काय, म्हणजेच तुम्ही आगरी लोकांच्या आणि आगरी नेतृत्व पुढे जाण्याच्या विरोधामध्ये होतात ना. मी बीजेपीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या व्यासपीठावरून सांगू इच्छिते की तुम्ही लक्षात ठेवा, त्याचे झेंडे घ्या, त्याच्या पाठी धावा, पण तुम्हाला काय तो पुढे जाऊ देणार नाही, कारण त्याला आगरी विरोधक बिलकुल नको आहे. पुढच्या काळामध्ये आदरणीय प्रशांत भाऊ यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी आम्ही नक्कीच हिशोब तर होणारच, पण हिशोब कसा होणार, बरोबरीचा. यावेळेस संधी आहे, सगळ्याच कार्यकर्त्यांनी पेटून उठा. माझ्या चौक, कालापूर, वासांबे या ठिकाणून सगळेच आलेले कार्यकर्ते, दीपिकाताई भंडाकर असू दे, हेमांगीताई असू दे, माझ्या सगळ्याच महिलांना सांगायचं आहे, खऱ्या अर्थाने आपण बघाल तर 10 वर्ष महागाई आहे. पेट्रोल, डिझेल, आपले घरातले कडधान्य सगळेच मागले. पण निवडणुकीच्या तोंडावर काय दिसलं यांना, लाडक्या बहिणी. आता यांना लाडक्या बहिणी दिसल्या, 10 वर्ष यांना लाडक्या बहिणी दिसल्या नाहीत.
15 लाख आणणार होते, ते आले नाहीत. उज्ज्वला योजना फसवी होती, ती आपण बघितली, ती बंद झाली. आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये टाकले, ते पण या महिन्यात काहीतरी हप्ता आला नाही, कारण राज्याच्या तिजोरीमध्ये पैसेच नाहीत. हे फसवे लोक यांना आता त्यांची जागा दाखवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण बघाल, आपण सारखं मारवाड्यांवर दूषण देतो. मारवाडी सगळेच मारवाडी काय त्याच्यासारखे हरामखोर नाही आहेत. या ठिकाणी यशस्वी शिंदेचा जे प्रकरण झालं आणि मंगेश कांबळे, त्या ठिकाणी आमचं चेतन म्हात्रे, गणेश नलावडे आणि आमचे सगळेच कार्यकर्ते ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. आणि त्या ठिकाणी मुस्लिम होता म्हणून कुठेतरी दबक्या आवाज येत होता की तो मुस्लिम होता आणि या मुस्लिमांना उरणचा धडा शिकवायला पाहिजे. तो मुस्लिम कुठला होता? इथला नव्हता, तो परप्रांतीय होता. परंतु कुठेतरी उरणमध्ये सलोख्याचं वातावरण आहे, ते बिघडू नये म्हणून आम्ही सांगितलं सगळी दुकानं आपण बंद करूया. तसा तो मारवाडी त्याचा हस्ती, जो लोकांच्या गोरगरीब लोकांना अडचण असली तर ते बिचाऱ्या महिला भगिनी दागिने गहाण ठेवायला जातात आणि लोकांचे हरामाचे पैसे घेऊन बसलेला तो हस्ती, त्याला मी बोलवलं, दादा हे राजकारण करण्याची वेळ नाही, तुम्ही दुकानं बंद करा. तो काय म्हणाला? दुकानं बंद करणार नाही, कारण आमच्या अध्यक्षांचा तसा आदेश नाही. म्हणजे तुम्ही राजकारण कुठे करता? तुम्ही राजकारण उरणमध्ये खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम व्हावी अशी तुमची इच्छा होती का? होती. खऱ्या अर्थाने निलेश राणे या ठिकाणी आले आणि ते मुस्लिमांवर बोलले. आता महेश बालदींनी मला सांगावं, मुस्लिमांची मतं तुम्हाला नको आहेत का? आम्ही उरणमध्ये सगळ्यांनी फेरफटका मारला, सगळ्या बहुतांश मारवाड्यांनी स्वतःहून दुकानं बंद केली. त्यांना ही भावना आहेत, उरणमध्ये ते बऱ्याच वर्ष राहतात, त्यांच्यासुद्धा आतून तळमळ आहे की या आमच्यावर अन्याय करतो, जबरदस्ती करतो, परंतु ते बोलणार कुठे? हुकुमशाही झालेली आहे. या ठिकाणी स्थानिकांच्या क्वाऱ्या बंद केल्या. का केल्या? त्याच्या बरोबर ते लोक येत नाहीत. या ठिकाणी स्वराज स्टोन सारखी कंपनी यांनी आणलेली आहे. खऱ्या अर्थाने स्वराज स्टोन म्हणजे ईस्ट इंडिज आहे, जी इंग्रजांनी जशी आपल्यावर चाल केली आहे तशी स्वराज स्टोन कंपनी आहे. माझ्या सगळ्याच उरणच्या प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांना मी सांगते, या इंग्रजांना ओळखा आणि या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकल्याशिवाय तुम्ही राहू नका. दिबा पाटील साहेबांच्या नावाचं राजकारण करतोय. दिबा पाटील साहेबांबद्दल त्यांना बिलकुल प्रेम नाही. खऱ्या अर्थाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत, आता सांगितलं किशोर ठाकूर यांनी, दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. मग का विलंब लागतोय? SEZ मध्ये माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना का नोकऱ्या लागल्या नाहीत? त्याचा तुम्ही उत्तर द्याल का? खऱ्या अर्थाने राजकारण करून आपल्या युवकांना वेठीस धरण्याचं काम हे करतंय. मला युवकांना सुद्धा सांगायचं आहे, आपल्यामध्ये तोडाफोडाचं राजकारण होत आहे, डिवाइड अँड रूलचं राजकारण होत आहे, आपल्याला वेगळं केलं जात आहे. आपल्याच पालक्यांमध्ये आपणच एकमेकाची डोकी फोडणार आणि मग हा पोलीस स्टेशनला जायच्या वेळेला दलाल पाठवणार. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. मला या व्यासपीठावरून या सगळ्याच उरणच्या अधिकारी आणि पोलीस वर्ग आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे. काल एक बातमी आली की कुठेतरी पोलीस गाड्यांमध्ये सुद्धा पैसे वाटले जातात. महाराष्ट्रात कुठेतरी आहे, आदरणीय पवार साहेबांनी ती वाचून दाखवली. परंतु मला विश्वास आहे की माझ्या नवी मुंबई, रायगड आणि परिसरातील अधिकारी असे नाहीत, ते विकले जाणार नाहीत. ते आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या आणि RR आबांनी केलेल्या उपकाराला कधीच फारकत घेणार नाहीत. त्यामुळे आणि असा कोण अधिकारी वाकडा जाण्याची हिम्मत केली तर तुम्हा कोणाला सांगायचं नसेल किंवा बोलायचं नसेल तर मला सांगा. त्या अधिकाऱ्याला सुद्धा 2 हात करायची हिम्मत आम्ही ठेवू. तो चुकेल, तो अधिकारी असू दे, नाही तर कोण असू दे, नाही तर महेश बालदीच्या रूपाने आलेला इंग्रज असू दे, त्याला सुद्धा जागा दाखवण्याचे काम या ठिकाणी आपण करणार आहोत. पुनर्वसनाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. या ठिकाणी माझ्या हनुमान कोळीवाड्याच्या महिला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिल्लीत बैठक लावली आणि ऑलमोस्ट विषय संपवला. परंतु यांनी दिबा पाटील साहेबांचं नाव हे दिल्ली दरबारी वजन वापरून केलं नाही.
परंतु हनुमान कोळीवाड्याचा होणारं काम रोखण्याचं काम हे दिल्ली दरबारी वजन वापरून त्यांनी थांबवलेलं आहे. म्हणजेच काय, स्वतःच्या विचाराचा जर येत नसेल, माझ्या विचाराने येणार नसेल, माझ्या सोबत येणार नसेल, तर त्याला तडीस नेऊन त्याची वाटोळं करण्याचं काम तू करणार आहेस का? या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी मला बोलायच्या आहेत. उरण नगरपालिकेचं झालेलं वाटोळं बघता, कचऱ्याचं साम्राज्य बघता, कचऱ्याचा तर असा पूर्ण वास येतोय की विचारू नका. आपल्याकडे उरण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये CCTV नाही आहे. आपण बघाल तर या रेल्वे स्टेशनच्या बाहेरून आल्यानंतर भयान काळोख पडलेला असं, तिथे लाईटचे दिवे नाही आहेत. आपण बघाल बोकडविड्याच्या बाजूने आता रस्त्याचं काम चालू केलं, निवडणुका तोंडावर आल्याच्या नंतर. शिडकोच्या अधिकाऱ्यांना मी विचारणा केली, ते बोले पावसाळा होता, पण माझ्या अनेक माता भगिनी तिथून प्रवास करत होत्या, गाडीने ये जा करत होत्या, त्या पडल्या, त्यांच्या लागलं, त्याला जबाबदार कोण? सोयीचं राजकारण तुम्ही करणार असाल तर आम्ही तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काल मी उलव्याला एक भाषण केलं, त्यामध्ये मी सांगितलं की हा एक साधा नगरसेवक होता. त्या कुलकर्णी काकांच्या चाळीत ते राहायचे. आम्ही जाता येता शाळेत बघायचो, साध्या चाळीत राहणारा बाजू, त्याच चाळीच्या बाजूला बंगला बांधतो, तिथेच त्या ठिकाणी नगरसेवक होतो. त्याच ठिकाणी तो आपलीच मतं घेऊन नगराध्यक्ष होतो, आमदार होतो. त्या ठिकाणी आपल्याच जागा जमिनी घेऊन यार्ड टाकतो, आपल्याच लोकांना कामाला टाकतो. एवढी संपत्ती तुझ्याकडे आली कुठून? खऱ्या अर्थाने आम्ही सगळे सत्यात जाणार आहोत. केंद्रात सुद्धा सत्य आम्ही पलटवण्याची हिंमत आदरणीय पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. तेव्हा मात्र भावना गाणेकर सारखी आणि मनोहर भोईर सारखे आमचे अनेक सगळे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे असू दे, सगळे आम्ही केंद्रात जाऊ आणि आमच्या नेत्यांना सांगू की ED, CBI आणि इन्कम टॅक्स ही महेश बालदीवर का लागत नाही, याच्या संपत्तीची चौकशी कधी होणार आहे, हे सुद्धा आम्हाला विचारायचं आहे. खऱ्या अर्थाने सगळ्यांना दमदाटी करण्याचं काम करतो. या मतदारसंघामध्ये आपण बघाल तिथे रेल्वे येणार होती, काहीतरी क्लिप व्हायरल होते, चौकला रेल्वे आणतो, इथे रेल्वे आणतो, तिथे रेल्वे आणतो, असं करतो तसं करतो. अरे दिल्लीत दलाली घेण्यासाठी जाताना तुम्हाला अख्खा 5 वर्ष गेली. तुम्ही कधीच आमच्या मतदारसंघाची कामं करणार आहात हो? हां, मी ठामपणाने सांगते. कोणतरी बोललं कशाला बोला, अहो कशाला बोला काय? आज आपले आगरीच असलेले रामशेठ ठाकूर त्यांना मदत करतायत, अनेक कॉन्ट्रॅक्टर त्यांना साथ देतात. कसे काय देतात? यांना दिल्लीतून कॉन्ट्रॅक्ट आणल्याशिवाय देतात आणि हा बनिया काय फुकट कॉन्ट्रॅक्ट देणार आहे? मनोहर शेठ भोईरांनी आम्हाला काल सांगितलं माझे उधार घेतलेले पैसे यांनी दिले नाहीत. मग उधार घेतलेले पैसे जर सोडत नसेल तर कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर कमिशन सोडत असेल का? मुळीच नाही. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी बोलण्यासारख्या राहिलेल्या आहेत. आपण बघाल नगरपालिकेची जी काही इमारत बांधली, आम्ही तिथे लाईव्ह केलं होतं. त्या लाईव्हमध्ये बघितलं बांधकाम चालूच असताना तडे गेलेले होते. मग तडेला त्या तडे बुंजवून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना आणून लोकार्पण केलं. आपण बघाल या ठिकाणी आपण मोऱ्यापासून जर चालत आलात तर जेवढे महिलांचे शौचालय तिथे सुद्धा आम्ही लाईव्ह केलं होतं. त्या शौचालयांमध्ये खऱ्या अर्थाने तिथे किडी पडल्यात. कशा महिला शौचालयाला जातील? आम्ही अनेक वेळा निदर्शनास आणून दाखवलं. परंतु काय आहे, ही नगरपालिका महेश बालदींच्या दलालाने बरबटलेली आहे. तो कौशिक शाह पहिला COनी चेक काढला की घरी नेतो, देवाऱ्यात ठेवतो, त्याला अगरबत्ती ओवाळतो आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टरला देतो. हे मी जबाबदारीने सांगते. मला अनेक लोकांनी सांगितलं काय त्या COची हिंमत, COना काय तिथं अधिकारच नाहीत. CO बिचारे चांगले असतात, प्रत्येक CO आले चांगले असतात, पण काय आहे मग ते थोडं ऐकलं नाही की ते कौशिक शाह हळूच आमदाराकडे नेणार, त्याला दमदाटी करणार, नाही तर तुझी बदली तिकडं करीन, लांब करीन असं सांगणार आणि मग ते पुन्हा त्यांच्या विचाराचे होणार. त्यांची चुकी नाही हो, बिचारे घरदार सोडून इकडे लांब आलेले असतात तर त्यांना दमदाटीला ते घाबरतात. परंतु अशा ठिकाणी दमदाटीला कुणी घाबरू नका. या माजोरड्या महेश बालदीला
खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. मनोहर भोईर साहेब, मी आपल्याला विनंती करते, या ठिकाणी आपण निवडून 100% याल, परंतु या ठिकाणी युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. एअरपोर्ट येतोय, SEZ आलाय, त्यासाठी आपण नक्कीच आंदोलन उभे करू. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. परंतु माझ्या युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे, महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 5 वर्षात तर या उरणचं वाटोळं लागलेलं आहे खऱ्या अर्थाने. आणि दलाचलाच्या रूपाने गुंड निर्माण होतात आणि या माझ्या युवकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हाताला काम नसल्यामुळे कुठेतरी त्यांच्या मागापुढं करण्यासाठी माझे युवक त्या ठिकाणी जातात. त्यांनाही काय बोलू शकत नाही. परंतु मला तुम्हाला एकच या उरणच्या युवकांना आणि सगळ्याच माझ्या आगरी कोळी कराडी बांधवांना सांगायचं आहे. या ठिकाणी सचिन केनी सारखा कार्यकर्ता आहे, तो आज कराडी समाजाचं नेतृत्व करते. आज आमच्याकडे उलव्यावरून पक्षप्रवेश झाला. आमच्या नाव्याचा राकेश म्हात्रे आमच्या अध्यक्ष आहेत. तिथे बरेच सगळे कार्यकर्ते सगळेच व्यासपीठावर बसलेले. मी नाव घेऊन वेळ दौडत नाही, परंतु सगळेच कार्यकर्ते हे अनेक वेगवेगळ्या समाजाचे, आगळी कोळी कराडी समाजाचे मुस्लिम बांधव आहेत. आणि आता बघाल ते उत्तर भारतीय आहेत, अवधेश शुक्ला, हे सगळेच लोक एक दिलाने, एक जीवाने, एक मनाने एकत्र येऊन काम करतील. मनोहर शेठ भोईरांच्या ताटात जेवलेला काढलेल्यामुळे सगळ्याच आगरी लोकांना आनंद, अत्यंत दुःख झालेलं आहे. कारण आपण आगरी म्हणजे मिठाला जागणार आहे. एकदा कोणाला दिला तर दिलदार मनाने चल जा, तू गेलास तर तुझं नशीब तुझ्या पाठी बोलणार आहे. आपण सगळे लोक कधी काळी तू जेवला असेल की नाही माहीत नाही, पण तू काढून दाखवतोस की माझ्या ताटात जेवला, माझ्या त्याच्या मुलाचं ॲडमिशन केले. अरे पण तू पण तर उधार पैसे घेतले होतेस ना, ते त्यांनी आजवर काढून दाखवले नाहीत. मनोहर शेठ भोईर साहेब, आपल्याला या व्यासपीठावर मला सांगायचं आहे की आगरी बाणा हा कडाडला पाहिजे. आता बस झालं मुळमुळीत भाषण. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही पुढे घेतलेत. दगदगती मशाल तुमच्या सोबत आहे आणि भगवा तुमच्या सोबत आहे आणि आमची तुतारी तुमच्या सोबत आहे. आणि काल आजच जाहीर केल्याप्रमाणे महेंद्र गर्तांनी हात पण तुमच्या सोबत आहे. म्हणजे तुमची ताकद खूप मोठी आहे. तुम्ही आता कडाडल्याशिवाय राहू नका. सगळ्या युवकांना पाहिजे मनोहर शेठ भोईर साहेब कडाडले पाहिजेत आणि याचा हिशोब झाला पाहिजे. आणि आपण बघाल अनेक कार्य या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केले. JNPT सारखा प्रकल्प आणून आपल्या उरणच्या विभागाचा उद्धार केला. सिडको आली, आदरणीय पवार साहेबांचं योगदान आहे. त्याच्या उरणला ते बंदर आलं, करंजा बंदर आलं, ते सुद्धा मीनाक्षीताई मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांच्या काळामध्ये आलं. अनेक योगदान या पवार साहेबांनी या उरणच्या मातीला दिले, परंतु कधी सांगायला आले नाहीत. पण पवार साहेबांच्या रूपाने आज पवार साहेबांची कार्यकर्ती म्हणून मी आज मागायला आलोय की मनोहर शेठ भोईर यांची 1 नंबरची मशाल दाबून हा भगवा झेंडा या उरण परिसरामध्ये फडकला पाहिजे, असं सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. बोलण्यासारखं खूप आहे. आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांच्यावर झालेले अन्याय हे आमचा हा कुठलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कधीच सहन करणार नाही. या मारवाड्याला, खरं तर मगरुमी मारवाड्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय हे सगळे कार्यकर्ते राहणार नाहीत. चौक कालापूर सगळ्याच ठिकाणचे कार्यकर्ते आलेले आहेत. आपण बघाल नाव्यावरून कार्यकर्ते आलेले आहेत. आता उलव्यावरून मोठा पक्षप्रवेश होईल आणि आपण बघाल हे सगळेच कार्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणाने उभे राहतील या विश्वास या ठिकाणी देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. या कार्यक्रमातील एकच गोष्ट सांगायची राहिली, एकच गोष्ट. हा मारवाडी विधानसभेमध्ये भाषण करत असताना काय बोलला, आमच्या मतदारसंघामध्ये अनेक आदिवासी बांधव आहेत, परंतु आदिवासी बांधवांना रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही. आणि जर रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही आहे, तुम्ही विधानसभेत सांगता, मग दिल्लीपासून तुमची गल्लीपर्यंत सत्ता आहे, पण तुम्ही त्यांना रस्ता, वीज, पाणी का बरं आणलं नाही? हा सुद्धा मला सवाल आहे. आपण त्या ठिकाणी इर्शालवाडीला तुम्ही होतात, मी होतो. इर्शालवाडीला तुम्ही घरं दिलीत म्हणून तुम्ही सांगताय,
खऱ्या अर्थाने इर्शालवाडीचं पाप सुद्धा यांच्याच माथ्यावर फुटलं पाहिजे, कारण इर्शालवाडी ही धोकादायक यादीमध्ये असायला पाहिजे होती, ती का नव्हती हा प्रश्न या ठिकाणी आमदाराने विचारायला पाहिजे होता अधिकाऱ्यांना, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. इर्शालवाडीवर हे सकाळी पहाटे उठून जरूर गेले होते, पण यांना खालून नाश्ता जात होता, पाणी जात होता, थंडा जात होता, आम्ही सगळे बघत होतो, आम्ही सगळे उपाशी ताने तिथं बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी अनेक मुर्दे भेटले नाहीत म्हणून त्यावर हे माती टाकून पाप लपवून खाली आले आणि खाली मोठी मोठी भाषणं केली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरं दिली जरूर, पण काही घरामध्ये लोक राहिलाच नाही आहेत, कारण एक चिमुरडी मला रस्त्यात भेटली, तिची मामी तिला गावी कर्जतला घेऊन चालली होती, तिला मुलं ही का रडते, तर बोले हिचे आई वडील गमावलेत आणि मी हिला कर्जतला माझ्या घरी घेऊन चालली. आता ती चिमुरडी कोणासोबत त्या घरामध्ये राहणार आहे, आणि घरं दिलीत तर काय मेहरबानी केली नाहीत, ती घरं शासनाच्या पैशातून दिलीत. अशा अनेक आदिवासी वाड्या या धोकादायक यादीमध्ये आहेत, त्यांना रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, हे मात्र ते खरे बोलले, परंतु ते त्यांचं अपयश आहे. ते विधानसभेत बोलत राहिले, अनेक वर्ष विधानसभेत जी भाषणं केली त्यामध्ये 90% भाषणं ही होती, विवेक पाटलांना जेलमध्ये टाका, विवेक पाटलांना जेलमध्ये टाका, यापेक्षा जास्त, कारण त्यांना ताकदीचा विरोधक नव्हता. बरं झालं विवेक पाटील साहेबांनी आतून तुम्हाला जेलमध्ये भेटून सांगितलं की मनोहर शेठ भोईर मी तुमच्या पाठीशी आहे. हा खरा लाल सलाम दिवा पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने त्याने दिला, त्यांचं मी मनापासून कौतुक करते. आपण पुढच्या काळामध्ये दिवा पाटील साहेबांच्या विचाराने या उरणचं आंदोलन आपण कधीच विसरणार नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगते, विसरणा व्हावा ऐसा घडला आंदोलन हा या उरणाचा, आणि हा आंदोलन कैक हुतात्म्यांचे याला रक्त सांडलेले आहेत, कैक लोकांनी आंदोलन उभारले, त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, आणि यांचाच विचार, हुतात्म्यांचा विचार, त्यांचा अभिवादन आणि त्यांचा सांडलेलं रक्त ह्याच्या मनामध्ये कुठेतरी विचार घेऊन आपण पुढे चालणार आहोत. आणि त्या हुतात्म्यांना सुद्धा या व्यासपीठावर मनाचं अभिनंदन आणि अभिनम्रता व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.